श्री स्वामी चरित्र सारामृत षोडशोध्याय। श्री गणेशाय नमः। भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्रीदत्त भुवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला। जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामीसूत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील। प्रसिद्ध मुंबई शहरांत हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने। कोकणप्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची। ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहती। मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी। एके समया पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकिली कानी तेव्हा भाव धरोनी मनी नवस केला स्वामी ते। जरी 8 दिवसांत मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन। यासी 7 दिवस झाले काही अनुभवा न आले तो नवल एक वर्तले ऐका चित्त देवनी। हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले। त्यांनी काढिली एक युक्ती बोलावूनी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे। हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हांपासी फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमुच्या। तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघाले माझे दिवाळे यात संशय असेना। तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होऊनी मी मालक लिहून देतो पेढीवरी। उभयतांसी ते मानले तत्काळ तयापरी केले तो नवल एक वर्तले ऐका सादर होवोनी। अफूचा भाव वाढला व्यापारात नफा जाहला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे। पंडिते ऐकून वर्तमान आनंद झाला त्यालागून हरिभाऊ ते भेटून वृत्त निवेदन केले। अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो। आम्ही नवस केला तयांसी जाऊ आता दर्शनासी वार्ता ऐकूनी उभयतांसी चमत्कार वाटला। ज्यांनी आपुले मनोरथ पूर्ण केले असती सत्य ऐसेच एका समर्थ अक्कलकोटी नांदती। तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगाती आम्ही पाहून या स्वामीमूर्ती जन्म सार्थक करू की। गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने। पाहुनी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती मुख पाहता नयन पाहती न लवती तयांची। तेव्हा समर्थ तयांसी शिव राम मारुती ऐसी नामे दिधली त्रिवर्गासी आणि मंत्र दिधले। पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिधले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एकरूप। मग समर्थे त्या वेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांशी 3 श्लोक दिधले मंत्र म्हणून ते ऐका। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिधला असे समर्थे तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची। दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिधला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ। आकाशात पतित तोय यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छति। संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशोन केले पावन तयाते। इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव। 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहूनी त्यांचे करावे म्हणून विचारिले समर्थांते। ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी त्यांच्या पादुका बनवोनी येथे आणाव्या सत्वर। स्वामीसनीद काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने हरिभाऊंचे स्वामीचरणात दृढ जडले। काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया। आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा। व्यवहारी वर्तता स्वस्थता नसेची चित्ता गोड न लागती संसार वार्ता चैन नसे क्षणभरी। असो पुढे त्रिवर्गांनी चांदीच्या पादुका करवोनी अर्पावया स्वामींचरणी आले अक्कलकोटाते। भक्तजनांचा कैवारी पाहोनिया डोळेभरी माथा ठेविला चरणांवरी बहुत अंतरी सुखावले। चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रींचरणी अर्पण केल्या समर्थे आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी। त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसपर्यंत देखा पायी वागवी भक्तसखा दिधल्या नाही कोणाते। हरिभाऊ एके दिनी समर्थांसनी घेवोनी दर्शन घेवोन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले। तो समर्थे त्यांप्रती घेवोनिया मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेविला।
म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी. मग छाटी कफनी झोळी समर्थे तयांसी दिधली ती घेवोनी तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभऊंचे करी म्हणती जाऊनी सागर तीरी किल्ला बांधूनी राहावे. धरू नको आता लाज उभार माझा यशध्वज नको करू अन्य काज जन भजना लावावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपुला संसार लोभमोह अणुमात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकोनिया ऐसी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधुवेश घेवोनी. सद्गुरूने मस्की हस्त ठेविता झाले ज्ञानवंत धन्य धन्य ते स्वामी सूत धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूचा उपदेश होता तात्काळ गेली भवव्यथा उपरीत झाली चित्ता षड्विकार निमाले. बहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशिती द्रव्यप्राप्ती सुनिश्चिती ढोंग माझविती बहुत. तयांचा उपदेश न फळे आत्मरूपी मन न वळे सत्यज्ञान काही न कळे मन न चळे प्रपंची. तयांसी न म्हणावे गुरु ते केवळ पोटभरू भवसागर पैलतीरू उतरतील ते कैसे. तैसे नवेची समर्थ जे परमेश्वर साक्षात मस्तकी ठेविता वरदहस्त दिव्यज्ञान शिष्यांते. असो हरिभऊंनी काय केले ब्राह्मणांसी बोलाविले संकल्प करोनी ठेविले तुळसीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता ती करी बहुत आकांता घेत उर बडवोनी. म्हणे जोडोनिया कर लुटविता तुम्ही संसार हा नवे बरवा विचार दुःख लागेल भोगावे. आजवर अब्रूने दिवस काढिले आपण परी आता अवलक्षण आपणा काय आठवले. हासतील सकल जन धिक्कारतील पिशून उपास पडता कोण खावयाते घालील. अल्पवयी आपणासी बुद्धी सुचली ही कैसी त्यागोनिया संसार सुखासी दुखडोही का पडता. संसार सुख भोगून पुढे येता वृद्धपण मग करावे मोक्ष साधन सेवावे वन तपार्थ. आपल्या वडिलांची थोरवी मनामाजी आणावी त्यांची कीर्ती मिळवावी उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडोनी जाऊनी बसाल जरी वनी तरी मग सांगा कोणी मजलागी पोसावे. माझे करिता पाणीग्रहण अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवून आपण वाहिली असे आण स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मजसवे तूही घरदार सोडावे मजसमागमे फिरावे भिक्षा मागत घरोघरी. तरी संसार सुखासक्त मी असे जी सत्य सत्य संसारी मन विरक्त माझे न होय कदाही. आता जरी आपण संसार टाकीला लुटून हे केले महत्पुण्य ऐसे कोण म्हणेल. कुटुंबा उपवासी मारावे सर्व सुधर्म करावे यासी काय पुण्यकार्य म्हणावे पाप उलटे होतचे. विनविते जोडोनी कर अद्यापि स्वस्थ करा अंतर आपला हा विचार सोडोनी द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे ऐकोनिया स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे. परितारेच्या चित्तात षडरिपू होते जागत संसाराचे मिथ्यत्व तिये लागी कळेना. आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकिणी त्यांनी तिजला झडपोनी आपणाधीन केलेसे. त्यायोगे सद्विचार तियेसी न सुचे अणुमात्र ध्रोनिया दुराग्रह स्वामी सुता बोधितसे. षड्विकार त्यागोनी रमला जो स्वामींचरणी दृढ निश्चय केला मनी संसार त्याग करावा. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिधले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामीसुता ते दिधले होते त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापिल्या. कामाठीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होऊनी गोसावी मठामाजी राहिले. धन्य धन्य ते स्वामीसूत गुरुवाजनेने झाले विरक्त. परिजन त्यांते निंदित नाना दोष देवोनी पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले. सद्गुरुचरणी विनटले सर्व फिटले भवदुःख. इति श्री स्वामी चरित्रामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसोत. षोडशोध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बोला जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की.